तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त 12.33% मतदान झालंय, तर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवमध्ये सर्वात कमी 4.85% इतकं मतदान झालेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या 2 तासांमध्ये जेवढं मतदान झालंय त्याची टक्केवारी समोर आलेली आहे। त्यामध्ये गडचिरोली जो दुर्गम भाग मानला जातो, नक्षलग्रस्त असा भाग मानला जातो, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदान झालंय 12.33%। तर दुसरीकडे उस्मानाबाद ज्याचं नामांतर करण्यात आलं आहे धाराशिवमध्ये, तिथं सगळ्यात कमी 4.85% इतकं मतदान झालेलं आहे। आता वाजायला आलेले आहेत 11, त्यामुळे आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुठे किती मतदान होतं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान होतं याविषयी लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे। त्याची ही टक्केवारी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत। मात्र त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन केलं जाते, कारण महाराष्ट्रामध्ये सकाळच्या 2 तासांमध्ये फक्त 6.61% इतकं मतदान झालेलं आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत एकूण किती टक्के मतदान होईल ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।